औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार येथे संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2026 उत्कृष्टरित्या संपन्न. श्रीमती समर्थाबाई रामभाऊजी काकडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार येथे दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2026 उत्कृष्टरित्या पार पाडली. तंत्र प्रदर्शनीकरता अध्यक्षस्थानी माननीय श्री राम मुळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अमरावती तथा प्राचार्य ITI चांदूर बाजार यांनी भूषविले. उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून श्री KS इंगळे, मुख्याध्यापक नगर परिषद विद्यालय चांदूर बाजार यांची उपस्थिती लाभली, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्री नंदकिशोर गव्हाळे, उपप्राचार्य GS टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास मंचकावर उपस्थिती संस्थेचे श्री किशोर शिरभाते, श्री नांदणी तसेच श्री राजू ठाकरे समन्वयक यांची लाभली. संस्थेच्या शिल्पनिदेशिका सौ शीतल देशमुख यांनी या तंत्र प्रदर्शनीचे अतिशय छान सूत्रसंचालन केले. या तंत्र प्रदर्शनीला यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक श्री घोटे, श्री गिर्हे, श्री बंड, श्री उमप, श्री बिसन, श्री शंकरपाळे, श्री फुसे, सौ शीतल देशमुख, सौ शिल्पा खैरकार, सौ गिरी, सौ माटे, अश्विनी इंगळे यांनी अतिशय कमी वेळात मेहनत घेऊन संस्थेतील सर्व व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना तंत्र प्रदर्शनीकरिता विविध आधुनिक तंत्र मॉडेल निर्मितीस मार्गदर्शन केले आणि प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तेने या तंत्र प्रदर्शनमध्ये सहभाग घेऊन आपल्यामधील सुप्त गुणांना वाव दिला. प्रदर्शनीमध्ये सर्वच मॉडेल अतिशय उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारी ठरली. या प्रसंगी माननीय अध्यक्ष आणि इतर सर्व मान्यवरांनी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे व शिल्पनिदेशकांचे कौतुक व अभिनंदन केले. चांदूर बाजार परिसरातील इयत्ता 8वी, 9वी, 10वी व 11वी, 12वी या शाळांमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तंत्र प्रदर्शनीमध्ये पाहण्याचा आनंद घेऊन व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व जाणून घेतले. एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने या संस्थेतील तंत्र प्रदर्शनी अतिशय उत्कृष्ट ठरली. संस्थेतील इतर सर्व कर्मचारी श्री नूतन कोल्हे, श्री चोबितकर, सौ अंधारे, कु इंगळे, श्री चरहाटे, श्री श्रेयस, कुमारी वैष्णवी तरसे, श्री श्याम जावकर यांनी तंत्र प्रदर्शनी यशस्वीतेकरता सहकार्य केले.